छत्रपती संभाजीनगरमध्ये आजारी वडिलांना रुग्णालयात डब्बा देण्यासाठी निघालेल्या तरुणाचा हायवाखाली दबून मृत्यू झालाय। ही घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन केलंय। मिळालेल्या माहितीनुसार विद्युत कामासाठी सुरू असलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकण्याचं काम सुरू होतं। त्यावेळी हायवा वाहन चालकानं रिव्हर्स घेत असताना मागील बाजूस दुचाकीवर थांबलेल्या तरुणीला धडक दिली। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। दरम्यान हिरापूर रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रखडलेल्या कामामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी यापूर्वी देखील केली होती। या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी आरोपी चालकाच्या अटकेच्या मागणीसाठी चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केलं। या ठिकाणी राहुल एजन्सी आहे ना, राहुल एजन्सी कोणती महापरिषदेची राहुल एजन्सी म्हणून आहे। या ठिकाणी आलेली आहे। आम्ही या ठिकाणी जो प्लॉट क्रमांक 29 नंबरचा जो प्लॉट आहे हा कलेक्टरची मान्यता याला, आणि तेवढंच एक आदेशानुसार कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हा 29 नंबरचा जो प्लॉट आहे हा फक्त खोदाचा सांगितला। हा कोणाचा आदेश आहे? कलेक्टरचा, माझा नाही आहे। हे बघा, हे जिल्हा अधिकारी, हा कलेक्टरचा आदेश आहे। आणि या ठिकाणी मी जेव्हा चौकशी बोलतोय तर माझं हेच म्हणणं आहे, जाधव साहेबांना, पी एस साहेबांना माझं फोनवरती त्यांच्यासोबत संवाद झाला आणि जाधव साहेबांना सांगितलं, साहेब जोपर्यंत त्या मुलीला, त्यांच्या घरच्याला, जोपर्यंत त्या गोष्टीचा विचार करून त्यांच्यासोबत बसून एकदा चर्चा झाल्यानंतर बाकीच्या संपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा करणार। आणि जर या ठिकाणी मी त्यांना विनंती केली, प्रशासनाला, मुंडे साहेब होते, पांत्या साहेब होते, सर्व कर्मचारी आहे या ठिकाणी, त्यांना विनंती केली की बाबा काम बंद करा। त्याने काम बंद केलं। माझ्या विनंतीला त्यानं मान ठेवला। म्हणून मला हे सांगायचं, प्रशासनाने जर विनंतीनं मान ठेवला असाच मान मला सुद्धा हे म्हणायचं आहे। ज्या घरच्या जी मुलगी 12वी नेटकीच 12वीची परीक्षा दिली, अजून तिचा निकाल सुद्धा लागला नाही आणि संपूर्ण घर त्या मुलीवरती आहे, अवलंबून आहे, आणि तेच मुलीचा या ठिकाणी एक डंपर खाली अपघात झाला आणि त्या ठिकाणी ती मुलगी मरण पावली। आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जे राहुल एजन्सी आहे हे ना टायमावर त्या ठिकाणी पैसे न भरल्यामुळं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृत्यू झाला, उपचार झाला नाही आणि त्या ठिकाणी तिचा अंत झाला। म्हणून मला हे म्हणायचं आहे, अशा जर चुकी करत असताना जर प्रशासनाने सुद्धा हे डोक्यात ठेवायला पाहिजे का आपण कोणती गोष्टी करत असताना जे डंपर जे आपण चालवतोय त्या डंपरवरती सरळ दिलेलं आहे, एक किन्नर आणि एक ड्रायव्हर असायला पाहिजे। त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं सेफ्टी वगैरे कोणता किन्नर नव्हता आणि किन्नर नसल्यामुळे ही घटना घडली। नंबरही सुद्धा त्या डंपरला नव्हता। आता मला थोड्या वेळात कळालं, काही जणांना मला सांगितलं की तिथं गाडी चेंजेस केलेली आहे, पण माझ्याकडे गाडीचा सुद्धा नंबर आहे। वाहतुकीचा परवाना होता का डंपरवाल्याकडे? तेच बघायचं आपल्याला, वाहतुकीचा परवाना आहे का, या ठिकाणी हे रोड फोडून, हे जे ड्रेनेज वगैरे लाईन जी फोडून या ठिकाणी त्यांना ते परमिशन आहे का, त्याने ते संपूर्ण ते लिगल आहे का इनलिगल आहे, कोणत्या पद्धतीने काम चाललंय, प्रशासन या ठिकाणी दमदाटी करायचं काम करत आहे। एजन्सीला काय हे करताय? म्हणजे रस्त्याचं पहिलं तुम्ही रस्त्याचं जर तुम्ही हे रोड खोदताय तर रस्त्याचं रुंदीकरण, महानगरपालिका आयुक्त काय सांगतात, जर कोणी रस्ता खोदला तर त्याच्यावर मी गुन्हा दाखल करेन। मला महानगरपालिका आयुक्ताला हेच विचारायचं आहे, श्रीकांत साहेब आता तुम्ही ह्या एजन्सीवरती आणि ह्या ज्या लोकांनी रोड खोदला यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार आहे का? त्यांना पण पत्रावर केला सर, करणार आहे का? ही जनता विचारतील तुम्ही? आम्हाला पाहिजे आणि न्याय पाहिजे का नाही? आणि संबंधित महापरिषदेकडे कुठली एनओसी नाहीये, फक्त कलेक्टरच्या आदेशाच्या नावाखाली सडक रोड तोडून टाकलं, ड्रेनेज तोडून टाकलं आमचं संपूर्ण लाईन। आयुक्त सांगा, आयुक्ताचा आदेश आहे, अगर रोड तुम्ही आता खाणलं त्याच्यावर गुन्हे दाखल करणार। 100% हा महानगरपालिका, जेव्हा आम्ही आयुक्त साहेबांकडे बसलो, आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे जो कोणी बिल्डर असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सामान्य नागरिक जरी असेल, जो रोड खोदल त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल। तुम्हाला दाखवतो अशोक खरात प्रकरणावरून सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी काही फोटो शेअर करत अशोक खरात सारखे लोक महायुतीनं पाळून ठेवलेत अशी बोचरी टीका केली आहे। या टीकेला आता राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले। प्रसारमाध्यमांशी बोलताना फुंडकर यांनी सपकाळ यांच्या टीकेचा समाचार घेतला। ते बोलताना म्हणाले की अशोक खरात सारख्या नीच प्रवृत्तीच्या माणसावर शासनानं तातडीनं कारवाई केली असून त्याला अटक करण्यात आली। अशा प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया अधिक कडक केली जाईल। हर्षवर्धन सपकाळ यांनी फोटो शेअर करून जे राजकारण सुरू केले ते दुर्दैवी आहे। अशा गंभीर विषयावर राजकारण करण्याऐवजी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर त्यांनी भाष्य करायला हवं होतं असं ते म्हणाले। कोणत्याही व्यक्तीबद्दल प्रतिक्रिया देणं
खरं तर शोभत नाही. इतका नीच दर्जाचा जो माणूस आहे अशा व्यक्तीबद्दल प्रतिक्रिया देणे चुकीचं आहे आणि निश्चित शासनाने त्याला अटक केली आहे आणि या माध्यमात पुढील कारवाई होईल आणि त्याला कडक कारवाई त्यावर करण्यात येईल. हर्षवर्धन सपकाळ यांनी फोटो शेअर करत अशोक खरात सारखे लोक महायुतीने पाळून ठेवले अशी टीका त्यांनी केली. फोटो शेअर करायला आमच्याजवळ खूप फोटो आहेत, पण आम्ही आमची पातळी घसरू देत नाही. जी घटना घडली आहे ती घटनावर कारवाई झालेली आहे, त्याला अटक झालेली आहे. आता यामध्ये सुद्धा यांना राजकारण करायचं आहे, हे खूप वाईट वाटतं. अशा प्रवृत्ती मोठ्या होऊ नये या दृष्टीनं काय केलं पाहिजे अशा सूचना सपकाळांनी कराव्या असा आम्हाला अभिप्राय आहे. ते एक चांगले हुशार आणि अति अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी या घटना भविष्यात घडू नये, कोण्या महिलेचं शोषण होऊ नये किंवा कोण्याही व्यक्तीचं शोषण होऊ नये एखाद्या अशा बंधुभावाकडून, यासाठी उपाययोजना सांगायला पाहिजे, तर ना की त्यांनी राजकारण करायला पाहिजे. भिवंडीवाडा महामार्गावर रस्त्याच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरनं भरलेल्या ट्रकचा अपघात झालाय. चालक गंभीर जखमी असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तयार झालेल्या खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरनं भरलेल्या ट्रकचा अपघात झालाय. ही घटना दुगाड फाटा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असून त्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. याच खड्ड्यांमुळे ट्रकचा तोल जाऊन हा अपघात झालाय. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या कडेला अडकल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय. पोलिसांकडून ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्धा येथून नांदेडकडे जात असलेल्या मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी विमानतळ परिसराजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच संपूर्ण ट्रॅव्हल्स आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून पूर्णपणे जळून खाक झाले. या मिनी ट्रॅव्हल्समध्ये सुमारे 10 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचं लक्षात येताच चालक आणि प्रवाशांनी तात्काळ वाहनाबाहेर पडत जीव वाचवलाय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.